नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण उन्हाचा तडाखा जसा वाढतोय तसा जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करताना पाहायला मिळत आहेत। तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा महागाव या परिसरामध्ये पाण्याच्या शोधात गव्यांचा कळप धावताना दिसून आलेला आहे आणि यामुळे या ठिकाणचे शेतकरी जे आहेत, मानवी वस्तीमध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांच्यामध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे। अनेक ठिकाणी हे गवे मानवी वस्तीमध्ये शिरतायत आणि त्यामुळे लोक देखील दहशतीखाली आहेत। गव्यांचा हा कळप यावेळेस पाहायला मिळालेला आहे। शेतीचं देखील नुकसान या गव्यांमुळे होतं आणि त्याबरोबरच पाण्याच्या शोधासाठी हे गवे मानवी वस्तीकडे चाल करून येत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं दहशतीचं वातावरण आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विजय, काय अधिक सांगाल? गव्यांचा कळप यावेळेस या ठिकाणी आजरा महागावमध्ये पाहायला मिळाला आहे। जंगलाचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यामध्ये अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीने गव्यांचा खूप मोठा कळप या ठिकाणी रस्ता ओलांडताना आपल्याला पाहायला मिळते। आपण जर टीव्ही स्क्रीनवरती बघितलं तर हे गव्याचे आपल्याला मोजता देखील येणार नाही, इतक्या वेगानं ते रस्ता ओलांडत आहेत। आणि एकूणच जर आता बघितलं तर उन्हाचा कडाका आहे तो वाढायला सुरुवात झालेली आहे आणि पाण्याच्या शोधात चारा खाण्यासाठी जंगलातून बाहेर आहेत ते सगळे गवे बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे मानवी वस्तीजवळ हे येतात की काय कळप अशी भीती निर्माण झालेली आहे। आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी शेतामध्ये गेला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हा कळप बघितल्यामुळे त्यांना भीतीचं वातावरण देखील या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि आजरा महागाव या रोडवरती ही दृश्य आहेत। धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। गव्यांचा कळप जो आहे तो कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि शेतकरी तसंच स्थानिक मात्र आता घाबरलेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।